श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शान्तोः व्योमातीतो निरञ्जनः बिंदुनाद तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1264व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण द्वादशी बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 100 दिनांक 22 मे 1988 या रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे सत्संग स्थापन होत आहेत। त्यांचे कार्य त्यांच्या पद्धतीने ते करतातच आहेत, त्यात कुणाची उणीव नाही। जो तो आपल्या परीनं श्रेष्ठ आहे यात शंका नाही। पण मुंबईकरांनी या वेदांत इमारतीसाठी जे अपार कष्ट घेतले हे मी निश्चित मानत आहे। हे आज 100वा सत्संग जो निर्माण झाला त्याला गोळेसाहेब कारणीभूत आहेत। गोळेसाहेबांसारखा मातब्बर मनुष्य जर तुमच्या सत्संगाला लाभला नसता तर 10 तरी झाले असते की नाही शंकाच आहे। ते जरी माझे शिष्य नसले तरी मी त्यांचे आभार मानतो यावेळी की तुम्ही 100व्या सत्संगापर्यंत येऊन पोहोचलात। माझ्यातर्फे त्यांना धन्यवाद आहेत। अशीच व्यक्ती प्रत्येक सत्संगाला लाभावी अशी माझी ईश्वराजवळ प्रार्थना आहे। जे लाभलेले आहेत ते सुद्धा रत्नच आहेत। ते रत्न नाहीत असं मला म्हणता येणार नाही। आता रत्न सुद्धा अशी असतात की हिरा हे रत्न आहे आणि माणिक सुद्धा रत्नच आहे। मोती एक रत्न असतं आणि ज्याने त्याने ठरवा की आपण हिरा आहोत की माणिक आहोत की मोती आहोत, हे ज्यांनी त्यांनी ठरवावं आणि या ईश्वराच्या कार्याला प्रत्येकानं वाहून घ्यावं। माझे गुरु आहेत, माझा धर्म आहे, माझे हे जीवन आहे आणि ह्याच पद्धतीनं मी वागायचं ठरवलेलं आहे, तरच माझे आशीर्वाद तुम्हाला लाभतील। तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या। तेव्हा प्रत्येकाला माझं असं सांगणं आहे, सत्संगाला येताना आपल्या पुढचा जो बोजा आहे, आपल्याला पैशाचा खर्च होतो, अमकं होतं तमकं होतं अशी कोणीही तक्रार करू नये आणि ज्यांच्या मनामध्ये या शंका येतात त्यांनी सत्संगाला येऊ सुद्धा नये। हा सत्संग पैसे मिळवण्यासाठी काढलेला नाही, पैसा गोळा करण्याचा त्याच्या मागे हेतू नाही। पण तुम्ही आत्ताच्या काळात गुरूंची सेवा काय करणार? गुरूंची सेवा करायची ठरली तर काय पूर्वीच्या गुरूंसारखे हातपाय दाबावे लागत नाहीत, डोकं दाबावं लागत नाही। पूर्वीचे शिष्य करीत होते, पण आत्ताच्या शिष्यांनी प्रत्येकाने जर डोकं दाबायचं ठरवलं तर दुसऱ्या दिवशी आहे का नाही शंकाच आहे जरा। तर तुम्ही लोकांनी हा एक विचार करा की आपल्याला हे करता येत नाही। आपण नामस्मरण करा। ह्या कार्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा। गोळेसाहेबांनी आत्ता विवेचन केलेलंच आहे की मी जास्त करण्याची आवश्यकता नाही। प्रत्येकाला माझं असं सांगणं आहे की तुमच्या कर्तव्यात तुम्ही कुठेही कसूर करू नका। आपलं कार्य आहे, ईश्वराचं कार्य आहे आणि ईश्वराच्या कार्यासाठीच माझं संबंध आयुष्य मी खर्च केला आहे आणि मला असं कोणीही म्हणू शकणार नाही की करून करून भागले आणि आता पुढे तुम्हाला माहितीच आहे माझं बालपण सुद्धा या क्रमातूनच गेलेलं आहे। तेव्हा सर्वांना ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होईल अशी भावना उत्पन्न करावी। आपल्या गुरुविषयी आदर राखावा, सगळ्यांविषयी चांगलं बोलावं, कार्य चांगलं करावं। माझे आशीर्वाद तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येतील। श्री गुरुदेव दत्त। पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 101 दिनांक 19 जून 1988। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, मी आपल्याला सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे. मागच्या 100व्या सत्संगासाठी प्रत्यक्ष मी मुंबईला आलो होतो व आपल्या लोकांनाही त्यावेळी आशीर्वाद दिले होते. त्या आशीर्वादामध्ये आपण परमेश्वराची भक्ती करणं अत्यंत जरुरीचे आहे असं सुचवलं होतं. परमेश्वराची भक्ती करणं हे नरदेहाचे मुख्य काम आहे आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाने सगळीकडे पाहिलं तेव्हा उदकाशिवाय त्याला दुसरं काही दिसलं नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्या नाभी कमळातून आपला जन्म झाला ती मूर्ती खाली आहे आणि हे लक्षात आल्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णूची अनंत काळ स्तुती केली आणि ती स्तुती ज्यावेळेला भगवंताला मान्य झाली त्यावेळी ते खूप प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवाला त्यांनी 4 वेदांची स्तुती हातात दिली. सृष्टीची रचना करा आणि ब्रह्मदेव हे सृष्टीकर्ते झाले. तेव्हा आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मानवी देहाला परमेश्वराची ओढ लागणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर आपल्या देहाला परमेश्वराची ओढ लागली नाही तर आपला हा मानवी देह केवळ पशु आहे असं मानायला हरकत नाही. कारण पशूंना याचं काहीही ज्ञान नसतं. जसे जन्माला आले तसे खाणं आणि जगणं आणि वेळ येईल त्यावेळेला मृत्यू, तसं आपल्या मानव देहाला अजिबात होता कामा नये. आपण गुरु परंपरेशी संबंधित आहोत. गुरु ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील ते का करतात तशा पद्धतीने मार्गदर्शन? तर तुम्ही कुठल्याही मार्गाला जाऊ नये, तुम्ही तुमच्या इच्छेनं काही स्वतः आचरायला लागू नये. त्यांच्या मुखातून जे अधिकारवाणीने निघालं की तुम्ही भगवंताची सेवा करा, भगवंताला स्मरा, तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. जर तुम्ही भगवंताची सेवा केली नाही तर तुमच्या जीवनात कालांतराने काहीतरी उणं राहिलं असं वाटेल. मानवी देह असा असतो की तो शक्यतो उपभोगाकडे त्याचा कल असतो, पण उपभोगाचा सुद्धा कालांतराने त्याला कंटाळा येतो आणि ज्या वेळेला त्याला कंटाळा आलेला असतो त्यावेळेला त्याचा देह क्षीण झालेला असतो. म्हणजे भगवंताच्या सेवेची इच्छा होऊन सुद्धा त्याला ती सेवा करता येत नाही. तर तुम्हा लोकांना माझा असा आदेश आहे की भगवंताविषयी नुसतं प्रेम जरी तुम्हा लोकांनी ठेवलं की भगवंत आहेत ते पाहून घेतील, ते आपल्याला सुखी ठेवतील, ते आपल्याला योग्य काय ते देतील, अशी भावना जरी तुम्ही मनात ठेवली तरी काम होण्यासारखं आहे. भगवंताचं हेच आहे, स्मरण मात्र संतुष्टानी, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे की आपण नुसतं त्याचं स्मरण केलं तरी तो संतुष्ट होतो. आता त्याला काही द्यावं घ्यावं लागत नाही, त्याची त्याला अपेक्षाही नाही. पण मानवी देहाने काय मुख्य करावं? मानवी देह सुखी कसा होऊ शकेल? मानवी देहाला व्यवहारामध्ये प्रपंचात त्याला आनंद कसा मिळेल? तर तो त्यांनी जर ईश्वराचं चिंतन केलं, ईश्वराविषयी मनात प्रेम ठेवलं, भावना ठेवली, तर मानवी देहाला माझ्या कल्पनेप्रमाणे काहीही कमी पडण्याचं कारण नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.